की वंदे वंदे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। बारगजे साहेबांना विनंती आहे। भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराच्या वतीनं आपले जे बांधव पहलगाम या ठिकाणी गेले होते त्यांना आपण श्रद्धांजली वाहत आहोत। मित्रांनो, कधी त्यांनाही वाटलं नसेल, आपल्याला तर स्वप्नही पडलं नव्हतं की अशी घटना घडेल, कारण जी लोक गेली होती ती परिणामासाठी गेली होती। यात दोष कोणाचा? आपण काश्मीर हे आपलं आहे, मोदीजी आल्यापासून 370 हटवल्यापासून त्या ठिकाणी लोक आज 2.5 कोटी, परंतु ह्या काही देशद्रोही लोकांना त्या ठिकाणी अशांतता माजवायची आहे। त्यांना आपल्या देशामध्ये समाज धर्मामध्ये भांडणं लावायची आहेत। परंतु आपण भारतीय म्हणून, भारतातले जे सच्चे मुसलमान आहेत तेही आपल्याबरोबर आहेत। आपण भारतीय म्हणून याचा विरोध केला पाहिजे, हिंदुस्थानी म्हणून विरोध केला पाहिजे। कारण जो हल्ला झालाय तो जरी त्यांनी धर्म विचारून मारला असलं तरी आपल्या हा देशावरचा हल्ला आहे, आणि देशावरचा हल्ला आपल्या या देशामध्ये 18 पगड जाती धर्म 1760 पंथ सर्वजण राहतात, परंतु गुण्यागोविंदानं राहणारं हे लोक त्या पाकिस्तानी अतिरेक्यांना कधी पाहत नाही। आणि अशा या नालायक आणि नीच लोकांमुळे आपल्याला जर असं दुर्दैव येत असेल तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। यापुढे अशा घटना आपलं सरकार तर खपून घेणार नाहीच, परंतु आपल्या आजूबाजूला जर असं कोणी राहत असेल तर आपण हे सावध राहिलं पाहिजे। मित्रांनो, आपण हिंदू म्हणून घेतो, आज आपण बोलतो की हिंदू धर्मावरती अटॅक झाला, हल्ला झाला, परंतु आपणच आपल्या कपाळाला गंध लावायचं विसरतो, हे आपण म्हणजे ओळखलं पाहिजे। प्रत्येक आपण हिंदू आहोत ना, अभिमानाने गंध लावा, अभिमानाने हातात धागा लावून फिरा। कोणी तुम्हाला अडवलंय? काही गोष्टी आपणही चुकतोय। ह्या गोष्टी यापुढे आपण समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कोण कारवाई करतोय, कोण अतिरेकी कारवाई करतोय, कोण बांगलादेशी आहे, यांची ओळख पोलीस आपले जे बांधव आहेत यांनाही करून दिली पाहिजे। बांगलादेशी असतील, पाकिस्तानी नागरिक असतील, जिथे जिथे कोणी राहत असतील तिथं सजग राहून आपल्याला सुद्धा